तर मित्रांनो, आता जस्ट हरिपाठ झालेला आहे आणि हरिपाठ झाल्यानंतर सर्व सदस्य असे निवांत बसलेत आणि पाहू शकता तुम्ही शांत वातावरण आहे. आणि या ठिकाणी नागराज काय करतोय समजनाय. विठ्ठलाच्या पुढे येऊन बसलाय, आदळ आपट करतोय, रडतोय, काय काय त्याचं चाललंय हे काय समजन आहे. पण उद्या आहे आषाढी एकादशी, त्याच निमित्ताने म्हटले नेमकी याचं काय चाललंय बघा, काय समजना बघा काय चाललंय, काय नेमका करतोय, नेमकं त्याला झालंय काय. देवासंगड बोलायचा प्रयत्न करतोय एवढं तर कळते. काय त्याची त्याला चाललंय काय कळा नाही. नतमस्तक होतोय का देवाचा आशीर्वाद घेतोय का देवाला भांडतोय हेच काय कळा नाही. पाहू शकता तुम्ही. तर लाईव्ह तुम्हाला दाखवतो मित्रांनो हा व्हिडिओ. उद्या आषाढी एकादशी आणि आज विठ्ठल भगवंताशी संवाद साधताना एक बेवारस मनोरुग्ण आपल्या आश्रममधला रडतोय, इवळतोय, भांडतोय, पण तो काय करतोय हे समजायला मार्ग नाही. बोलतोय पण तो देवासोबत. काय झालं नागराज? नागराज काय झालं? झालं काय नागराज? अय नागराज, अय नागराज काय झाले? इकडं बघ, इकडं इकडं बघ, इकडं काय झालं? काय झालंय? झालं काय ते सांग. काय म्हणतोय भगवान, काय म्हणते तो? मित्रांनो फक्त नतमस्तक होतोय, बोलतोय, एवळतोय, भांडतोय, रडतोय. ह्याच्या पलीकडं मला तर काही कळलं नाही. पण म्हणलं आज हा असं का करतोय हे मला काय समजा नाही. नागराज काय झाले? झालं काय सांग मला. नागतोडा जाय का बायको गेली गावाला? काय बोललेलं कळ नाही. पोट कापलं म्हणतोय, बाळ म्हणतोय. बाळ कुठं आहे? बाळ बाळ काय काय बोललेलं काय मित्रांनो याचं कळ नाही बरं का. तर मित्रांनो पाहू शकता तुम्ही, इथं आपलं देवघर आहे, इथं नागराज आहे. देवाला काय खुनवा करून सांगतो काय माहित नाही. काय नतमस्तक बर ठीक आहे. तर मित्रांनो आता उद्या एकादश आहे आणि आज आषाढी एकादश म्हणजे सर्वात महान मानणारी एकादश आपली विठ्ठल रुक्माईची पंढरी राजाची एकादश. मित्रांनो आश्रममध्ये नागराज त्या ठिकाणी झोपतो, कारण आपल्याकडे कुणालाही भेट द्यायची आपल्याकडे तेवढी कॅपॅसिटी नाही. तर दोघा तिघाला भेट दिलाय आपण जेवढी आपली कॅपॅसिटी आहे. काय इथं आहे, इथं देव इथं आहे, इथं आहे आणि इथं पण आहे. तुला कुठला देव पाहिजे?
तर फक्त आज भाऊचं देवाला फक्त नतमस्तक व्हायचं काम चालू आहे. दुसरं काय भाऊचं मला विषयच कळला नाही. पण विषय मित्रांनो एवढा सांगतो, आपण ज्यावेळेस नागराजला रस्त्यावरनं आणलं त्यावेळेस त्याची कंडिशन खूप बॅड होती. त्याच्यानंतर आपल्याला हे कळलं की त्याला खूप मोठा आजार आहे, त्याला आतल्या टाळ्याला जखम आहे खूप मोठी. तर त्या ठिकाणी आपण त्याला दवाखान्यात ॲडमिट केले असताना त्याचा कॅन्सरचा विषय त्या ठिकाणी निदर्शनास आला. त्याला बरेच दिवस आपण हॉस्पिटलमध्ये ॲडमिटसुद्धा केलं आणि डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे गोळ्या औषध ट्रीटमेंट त्याची सुरू आहे. आणि ट्रीटमेंट सुरू असताना डॉक्टरांनी जे सांगितले की तो त्याचं आयुष्य बोनसमध्ये जगतोय. जेवढं आयुष्य जगेल तेवढं चांगलं आहे, कारण त्याला जो अन्ननलिकेचा कॅन्सर आहे. आणि पाईप टाकावी हा सुद्धा पर्याय होता, पण हा मनोरुग्ण असल्यामुळं साईडनं पाईप टाकणं हा पर्याय योग्य नाहीये. गाप गाप. तर मित्रांनो अशा प्रकारे आणि त्याच्या माहितीप्रमाणे त्याला ज्यावेळेस कॅन्सर डिटेक्ट झाला किंवा तो बोलण्याची क्षमता त्याची गेली किंवा बऱ्याच काही आजारानंतर त्याच्या घरच्यांनी म्हणजे त्याच्या आईनं, त्याच्या वडिलांनी, त्याच्या बायकोनी आणि त्याच्या मुलाबाळांनी सगळ्यांनी त्याचा त्याग घेतला. म्हणजेच त्याची आई असेल, वडील असेल, बायको असेल, मुलं असेल, त्यांनी ह्याला रस्त्याला आणून सोडलं. पंढरपूर पासून असलेल्या 40 किलोमीटर या गावावर. काय नागोबा बघू, त्याच्या हातावर आहे नागाचं चित्र, त्यामुळं आम्ही ह्याचं नाव ठेवलं नागराज. म्हणजे ह्याचं नाव ठेवायचं कारण काय, ह्याच्या हातावर नागाचं गोंधन आहे, त्याच्यामुळं आम्ही नागाचं चित्र ठेवलं. कसं करतो नागोबा, कसं करतो इकडं, नागोबा कसं करतो, कसं असं असं का? हा बर. तर मित्रांनो त्याचं नाव आपण नागराज का ठेवलं, कारण तो त्याच्या हातावर नागाचं चित्र आहे. आणि राहायला महत्त्वाचा विषय की आता मी तुम्हाला बोलत होतो, त्याला आई आहे, वडील आहे, घर आहे, दार आहे, भाऊ आहे, बहीण आहे, लेकरं बाळ आहे, बायको आहे, तरी सुद्धा त्याला रस्त्याला आणून सोडण्यात आलं. का तर त्याला ह्याचं संगोपन त्यांना करायचं नव्हतं किंवा ह्याचं हॉस्पिटलचं बिल खूप जास्त होत होतं. आम्ही पण त्या हॉस्पिटलची ट्रीटमेंट केली आश्रमच्या माध्यमातून, यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून. जी काय मदत मागितली किंवा जी काय आमचं यूट्यूबचं पेमेंट येतं त्याच्या माध्यमातून आम्ही ह्याचा यूट्यूबच्या खर्चातनं ह्याचा हॉस्पिटलचा खर्च केला. आणि हा आता खणखणीत आहे ना दणदणीत आहे. ज्यावेळेस त्याला आम्ही हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं होतं, ह्याचे जुने व्हिडिओ पण यूट्यूबला अपलोड आहेत, त्यावेळेस मित्रांनो ह्याच्या अंगामध्ये 4 पॉईंट रक्त होतं. त्याला मग रक्ताच्या बॅग चढवण्यात आल्या, ह्याची ट्रीटमेंट करण्यात आली. कॅन्सरचं जे इन्फेक्शन त्याला आहे त्याच्यावरती गोळ्या सुरू करण्यात आल्या. पण सध्याची त्याची प्रकृती स्थिर आहे. म्हणजे अचानक तब्येत बिघडती, अचानक नॉर्मल होते. मग अचानक काय होतं, गाळा त्याचा सुजला की त्याला जेवण जात नाही, मग ते चमच्यानं पुश करावं लागतं, लिक्विड द्यावं लागतं. तर मित्रांनो जे आपलं डेली व्हिडिओ बघतात त्यांना नागराजबद्दल मला जास्त काय सांगायची गरज नाही. पण जे आता हा नवीन व्हिडिओ पाहत आहे त्यांच्यासाठी ही माहिती होती. तर आपलं हे अनाथ आश्रम आहे, पंढरपूर गादेगाव या ठिकाणी आपला आश्रम आहे. स्वतःचं नाही, भाड्याच्या जागेत आहे, पण यूट्यूबच्या पेमेंटवर चालतं, लोकांच्या मदतीवर चालतं, अन्नदानावरती चालतं. आपल्या आश्रममध्ये राहणारी जी व्यक्ती आहेत तर ह्या व्यक्तीमध्ये रोडवरील निराधार, अनाथ, बेघर, बेवारस, मनोरुग्ण, अंध, अपंग, मतिमंद जी एकेकाळी रोडवर कचऱ्यात आपलं आयुष्य जगत असतात, अशा निराधारांसाठी, अशा अनाथांसाठी आपण आश्रम सुरू केलेला आहे. त्यात आपले असे सदस्य आहेत, हे म्हणजे रामपाल पटनाचा म्हणतोय, हा लेंच्या बेगा पाटणा. हे मला 2 वर्षापूर्वी चंद्रभागेच्या नदी पात्रात सापडला होता. त्याच्यानंतर आपल्या आश्रममध्ये राहणारे सदस्य मी तुम्हाला 1-2 एखादी ओळख करून देतो, जास्त नाही दाना उठ. तर अशी जी मतिमंद असतात, बेघर असतात, बेवारस असतात, मनोरुग्ण असतात, ज्यांना आधार कार्ड नसल्यामुळे कोणाच आश्रममध्ये घेत नाही. पण आपल्या अशी कुठलीच कॅटेगरी नाही, रस्त्यावरच्या गरजू माणसाला आपण इथं घेऊन येतो आणि त्याचं संगोपन करतो. छोटंसं अनाथ आश्रम आहे आपलं मित्रांनो, तुमच्या मदतीवर चालतं. तर हा ब्लॉग जास्त मोठा होत येत नाही, कारण आश्रममध्ये चालणारी एक छोटी परिस्थिती तुम्हाला दाखवायची होती की उद्या आषाढी एकादशी, माझ्या हिशोबानं उद्याच्या आषाढी एकादशी या दिवशीचा व्हिडिओ तुमच्या भेटीला येईल. आणि उद्याची आषाढी एकादशीच्या किंवा आता व्हिडिओ तुम्ही आता बघताय म्हणल्यावर तुम्हाला आता शुभेच्छा देतो. आषाढी एकादशीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो, पंढरपुरांत आश्रम सर्व अनाथ बांधवाच्या वतीने व आमच्या टीमच्या वतीने. तर मित्रांनो
ह्या व्हिडिओचा मुद्दा एवढाच होता की या ठिकाणी नागराज जो सतत देवापुढे नतमस्तक होतोय, देवाशी भांडणं करतोय, काय लेकरं भेटू दे, बायको भेटू दे, घरदार भेटू दे, अशा त्याची काहीतरी इच्छा असेल, पण त्या बिचाराला कोण सांगणार की त्याच्या आजारपणाच्या कारणामुळं त्याच्या घरच्यांनी त्याला रस्त्याला सोडून दिलं आणि त्याच्यानंतर तो आपल्याला सापडला. हो का, आता सुद्धा देवाच्या पुढं बसलाय आणि देवाला भांडतोय. तर त्यालाही समज नाही, कारण तो त्याच्या आयुष्यात मागे काय झाले आपल्याला माहीत नाही, पण रस्त्याच्या कडेला गावल्यापासून आतापर्यंत तो आपल्याकडे आहे. ह्या गोष्टीला जवळपास बरेच दिवस झाले, एक मिनिमम माझ्या हिशोबाने एक 4-5 महिने झाले असेल तो आपल्याकडे आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो हा आपला आश्रम आहे. ज्यांना माहीत नव्हतं त्यांच्यासाठी सध्या देवालाच भांडत बसलाय. तर मित्रांनो, जेवढी शक्य आहे तेवढी माहिती दिली. हा ब्लॉग इथंच थांबवतोय. पुढच्या ब्लॉगमध्ये नक्कीच भेटू. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, मानाचा रामकृष्ण हरी.